पक्षाने आदेश दिला की प्रभाग रचना ज्या पद्धतीने रचना करण्यात आलेली आहे त्याचा सखोल पक्षाच्या वतीने त्याचा अभ्यास करण्यात यावा आणि त्यामध्ये काही हरकती असतील तर त्या हरकती निवडणूक विभागाला कळवण्यात यावा। त्याच्या संदर्भात आम्ही पत्र 21/7/2025 ला तहसीलदार करवीर यांना निवेदन दिलं। त्याच्यानंतर त्या निवेदनाच्या अनुषंगाने आम्हाला पुणे विभाग आयुक्त कार्यालयाच्या 5 तारखेला पुणे या ठिकाणी उपस्थित राहून आपलं म्हणणं मांडण्यासाठी त्या ठिकाणी आपलं नोटीस जाहीर केलं आणि त्या नोटीसच्या अनुषंगाने या हरकतीच्या संदर्भात जे आम्हाला प्रभाग रचनेच्या संदर्भात ज्या हरकती होती त्या संदर्भात आपण आमच्या पक्षाच्या वतीने ॲडव्होकेट विशाल माने सर यांना आम्ही ह्या प्रभाग रचनेच्या संदर्भात यांनी ह्या सगळ्या गोष्टीचा सखोल कायद्या पद्धतीने अभ्यास केला आणि त्याची सगळी मांडणी इथून पुढची जी काही मांडणी असेल किंवा या सगळ्या प्रभाग रचनेच्या संदर्भात जे काही विसंगती आम्हाला आढळून आली त्या संदर्भात आपल्याला विशाल माने सर थोडक्यात प्रभाग रचने संदर्भातली माहिती देते। असताना 12 जून 2025 चा शासन जी आज जो आहे त्यातल्या अटींचं पालन करून ही प्रभाग रचना करण्याची अपेक्षित होती। त्याच्यासाठी निवडणूक विभाग निर्वाचन गण रचना करण्याची मार्गदर्शक तत्वे जी 3.5 मध्ये देण्यात आलेली आहे त्याच्या पहिल्याच तत्वाचा भंग याच्यामध्ये करण्यात आला, ज्याच्यानुसार निवडणूक विभाग व निर्वाचन रचना करताना सन 2017च्या जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीची प्रभाग रचना विचारात घेऊन कारवाई करण्यात यावी। ही प्रभाग रचना याच्यामध्ये पूर्णतः बदलण्यात आलेली आहे। ही प्रभाग रचना करताना जे काही नैसर्गिक याच्यामध्ये अडचणी आहेत म्हणजे नैसर्गिक जलप्रवाह आहेत, नद्या आहेत किंवा रस्ते आहेत किंवा डोंगरदऱ्या आहेत जे जुन्या 2017च्या प्रभाग रचनेत घेण्यात आले होते त्याचा विचार करण्यात आलेला नाही। याची झिगझॅग पद्धतीने रचना करण्यात यावी असा GR आहे आणि इथं त्या GRचं उल्लंघन करताना जो मूळ नकाशा प्रसिद्ध केला गेला होता 20D त्याच्यामध्ये उत्तर दिशाच फिरवण्यात आलेली आहे। त्याच्यामुळे जो झेड बनत होता तो झेडच चुकलेला आहे। उत्तरेपासून सुरुवात करून जे त्यांनी ईशान्येला जायचं होतं ती दिशा चुकवल्यामुळे आता जे मतदारसंघ झाले ते सगळे पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण कसे तयार करण्यात आलेले तो झिगझॅग पाळण्यात आलेला नाही। इव्हन आपण जर सडोली खालसा या पर्टिक्युलर मतदारसंघात बघितलं तर जैत्याळ ते मांजरवाडी जवळजवळ 22 किलोमीटरचं अंतर आहे। जुना परिते मतदारसंघ फोडण्यात आला, त्याला 3 वेगवेगळ्या मतदारसंघात वाटण्यात आलं। ते करताना जसं आता पाडळी खुर्द हा मतदारसंघ केलेला आहे त्याच्यामधून 3 वेगवेगळ्या नद्या वाहतात, त्याचा विचारच करण्यात आलेला नाही। आता नद्यांना पाणी येऊन बऱ्यापैकी पूर पाण्याखाली गेलेले आहे, त्याच्यासाठी नैसर्गिक रचना विचारात घ्यायला पाहिजे। मागणी ही आहे की मुळात 2017ची जी प्रभाग रचना होती ती आहे अशी ठेवण्यात यावी। त्याच्यात जर काही त्रुटी असतील किरकोळ तर तेवढ्याची दुरुस्ती करण्यात यावी। त्याच्या व्यतिरिक्त पूर्ण प्रभाग बदलण्याची आवश्यकता आज रोजी नाही। ही मागणी आपण आयुक्तालयासमोर ठेवली।